सर, आज नीती आयोगाची बैठक आहे. महाराष्ट्रातून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ गेलेले आहेत. काय आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या वर्षी नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे गेले होते आणि त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस नव्हते. त्यावेळेला त्यांना नीती आयोगाच्या बैठकीला तिसऱ्या लाईनीमध्ये बसवलं होतं. आठवण करा जरा, तिसऱ्या लाईनीमध्ये बसवलं होतं. आणि म्हणून आत्ता नुकताच जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचं स्थान शेवटून सुद्धा पहिला नंबर नाही, शेवटून. त्यामुळं नीती आयोगाच्या बैठकीला जाण्यापूर्वी आज प्रसारमाध्यमांच्या द्वारे अशा बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारनं काही दिलं नाही, किंबहुना महाराष्ट्राचा घोर अपमानच केला आणि सर्व महाराष्ट्र आणि विरोधी पक्षाचे लोक हे केंद्र सरकारवर टीका करतायत, तुटून पडलेत. आणि म्हणून आम्हाला खूप काहीतरी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला मिळेल अशा बातम्या पेरलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला काही येणार नाही. आणि आता सत्ताधारी पक्ष, मग एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ना तर अजितदादा यांनी कितीही बातम्या पेरल्या तरीसुद्धा जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी. इंडिया आघाडीच्या बऱ्याच नेत्यांनी यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. ममता बॅनर्जी असतील, त्या बॅनर्जींना फक्त 2 मिनिटं बोलायला दिलंय, बाकीच्यांना. असं आहे की केंद्र सरकार जे पैसे वाटतंय ते केंद्र सरकार स्वतःच्या खिशातून स्वतःच्या घरचे पैसे वाटत नाहीये, स्वतःच्या पक्षाचा तो फंड नाहीये, तर देशातल्या जनतेच्या करातून तयार झालेला, निर्माण झालेला पैसा हा तुमच्या राजकारणाकरता तुम्ही वापरू शकता का? बिहारला स्वतंत्रपणे पॅकेज, आंध्र प्रदेशला स्वतंत्रपणे पॅकेज का? तर त्या 2 राज्यांमुळं आजचं हे तकलादू सरकार, हे नवीन सरकार तयार झालंय आणि ते टिकवण्याकरता म्हणून त्यांना पैशांची खैरात ही बजेटमधून वाटायची. आणि महाराष्ट्रानं तुमचं फोडाफोडीचं राजकारण धिक्कारलं, नाकारलं, तुमचा अहंकार मातीमोल केला, तुमचा गर्व हरण केला आणि 400 पारच्या ऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 400 पार नाही, इस बार तडीपार ही महाराष्ट्रानं घोषणा सत्यामध्ये उतरवली. म्हणून तुम्ही महाराष्ट्राला काही देणार नाहीत का? हा पैसा काय तुमच्या घरचा पैसा आहे का? आणि म्हणून देवो अगर न देवो, परंतु आज ही अलोट गर्दी ही जी जमलेली आहे ती आज आमचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं जमलेली आहे. हा वाढदिवस जरी निमित्त असलं तरी येणाऱ्या 2 महिन्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल, त्याचे हे संकेत आहेत. ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे. मात्र शरद पवारांनी यात सामनामध्ये लेख लिहिला, यात तथ्य नाही म्हटले तर मराठी माणसाने बुजरेपणा आहे तो सोडून द्यावा असं ते म्हणाले. शिवसेनेनं दिल्लीश्वरांना आणि विशेष करून गुजराती नेत्यांना, जे केंद्रामध्ये 2 गुजराती नेते आहेत त्यांचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पवार साहेबांनी जो लेख लिहिला तो वाचलाय, तुम्ही व्यवस्थितपणे वाचलेला दिसत नाही. त्यांनी त्याबाबत महाराष्ट्राचा द्वेष नाही असं सांगितलं नव्हे, तर महाराष्ट्राच्या मध्ये काय कर्तृत्व आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. शिवसेनेनं मांडलेली भूमिका वेगळी आहे आणि पवार साहेबांनी सामनामध्ये मांडलेली भूमिका वेगळी आहे. त्याचं तुम्ही गल्लत करू नका. आता म्हणताय की महाविकास आघाडीचं 2 महिन्यामध्ये सरकार येईल.